नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व प्रेक्षकांना मंगलमय शुभेच्छा. शिवाजी शहाजी भोसले 19 फेब्रुवारी 1630 व 3 एप्रिल 1860, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी पहिले म्हटले जाते, हे एक भारतीय शासक आणि भोसले घराण्याचे सदस्य होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवाजी महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा राज्याची स्थापना केली. इसवी सन 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्ले उभारले. महाराजांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतिशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी त्यांची प्राचीन हिंदू राजकीय परंपरा न्यायालयीन अधिवेशने पुनर्जीत केली. प्रदेशातील भूभागाची इत्थंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला. शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे 2 शतकांनंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबरच त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली. कारण अनेक भारतीय स्वातंत्र्यसेनानी त्यांना आद्य राष्ट्रवादी आणि हिंदूचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य अंग आहेत. त्यांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रारंभिक जीवन आपण बघूया. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायाची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 वैशाख शुद्ध तृतीया ही एक जन्मतारीख मानली जात आहे. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या शिवाजी जयंती स्मरणार्थ 19 फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका व्याख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्यातील वंशाचे होते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या 3 इस्लामी सल्तनतीमध्ये विभागली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदलली, पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी 1552 ते 1597 अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुख हक्क देण्यात आले होते. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला होता. इसवी सन 1636 मध्ये विजापूरच्या आदिलशाही सल्तनतने दक्षिणेकडील राज्यावर आक्रमण केले. ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. शहाजीराजे त्यावेळी पश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशातील सरदार होते आणि आदिलशाहीला मदत करत होते. शहाजीराजे हे जिंकलेल्या प्रदेशातील जहागीरच्या बक्षिसांच्या संधी शोधत होते, ज्यावर ते वार्षिक कर वसूल करू शकत होते. शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते.
शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलांविरुद्ध केलेल्या मोहिमा साधारणपणे यशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला आणि शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागे. 1636 मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी पुढे तुकाबाईशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे यांच्या एकोजी भोसले या सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावरला आपले स्थान स्थापन केले. शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडदेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. 1647 मध्ये कोंडदेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले. जिजाबाई पुण्यात राहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झाली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एक शेतात प्रतिकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून जिजाबाईंनी पुण्याची पुनर्स्थापना केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असतानाच आणि मोठे झाल्यावरही मोठेपणीच्या सिंहगडच्या स्वारीसारख्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. हिंदवी स्वराज्याचे स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात. इसवी सन 1646 मध्ये सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन 16 वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला आणि तिथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. पुढील 2 वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंदर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश होत आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्या ताब्यात घेतली. तोरणगडावरील मुरंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले. यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड ही 1 दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होते. यानंतर शिवाजी महाराज हे कोणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनांची दखल घेऊन कारवाई करण्याचे ठरवले. 25 जुलै 1648 रोजी शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदाराने शहाजीराजांना कैद केले. 1649 मध्ये जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशहांचे स्थान मिळाल्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. 1649 ते 1655 दरम्यान शिवरायांनी आपल्या विजयात विराम दिला आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली आणि 1656 मध्ये वादग्रस्त परिस्थितीत चंद्रराव मोरे विजापूरचा सहकारी मराठा सरंजामदार यांचा वध केला आणि त्याच्यापुढेच सध्याच्या महाबळेश्वरच्या हिल स्टेशनजवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. भोसले आणि मोरे घराण्याव्यतिरिक्त सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशहाची सेवा केली. अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचा अवलंब केला, जसे की वैवाहिक संबंध तयार करणे, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. शहाजीराजांनी त्यांच्या नंतरच्या काळात आपल्या मुलांबद्दल द्विधा वृत्ती बाळगली आणि त्यांच्या बंडखोर कारवायांना नकार दिला. त्यांनी विजापुरींना शिवाजीबरोबर वाटेल ते करण्यास सांगितले. 1664 ते 1665 मध्ये शहाजीराजांचा शिकार अपघातात मृत्यू झाला. यानंतर अफजल खानाशी लढा द्यावा लागला. शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानामुळे विजापूर सल्तनत नाराज होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर आणि तरुण अली आदिलशाह दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर विजापूरचे सरकार अधिक स्थिर झाले आणि त्यांचे लक्ष महाराजांकडे वळले. 1657 मध्ये सुलतानने किंवा बौद्धात आणि त्याची आई आणि कारभारी हिने अफजल खान या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापुरी सैन्याने तुळजाभवानी मंदिर, जे शिवाजी महाराजांच्या घराण्याचे पवित्र तळ होते, आणि हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची विटंबना केली. विजापुरी सैन्याने पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराज हे प्रतापगड किल्ल्यावर गेले. तिथे त्यांना अनेक सहकार्याने त्यांना शरण जाण्यासाठी दबाव टाकला. अफजल खानाजवळ वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोडण्याचे ठरवले. दोन्ही सैन्याने आपापसात अडथळे आणले. शिवाजी महाराज वेढा तोडू शकले नाहीत, तर अफजलांकडे शक्तिशाली घोडदळ असूनही वेढा घालण्याची साधनांची कमतरता होती, म्हणून तोही किल्ला घेण्यास असमर्थ होता. 2 महिन्यानंतर अफजल खानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून किल्ल्याच्या बाहेर एकांतात भेटण्याबद्दल बोलणी चालू केली.
तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतःच यावे असा अफजल खानाचा आग्रह होता. पण शिवाजी राजांच्या वकिलांनी पंताजी गुफेत वकील अफजल खानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येक जण केवळ एका तलवारीसोबत सशस्त्र यावे आणि एकच अन्वयी हजर असावा असे ठरवले होते. अफजल खान आपल्याला अटक करेल किंवा हल्ला तरी करेल असा शिवाजी महाराजांना संशय होता. एका दशकापूर्वी खानाने अशाच एका भेटीमध्ये एका हिंदू सरदाराला कैद केले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये चढविला होता तर डाव्या हातावर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळली असल्यामुळे दिसणार नव्हती. याचबरोबर त्यांनी उजव्या हातात खंजीर घेतला. शिवाजी महाराजांसोबत जीवा महाल हा विश्व सरदार होता, तर अफजल खानासोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडेपट्टाबाज होता. भेटीच्या वेळी ओतपुऱ्या बलदंड अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजाचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफजल खानाने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला, परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफजल खानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफजल खानाची प्रांतिक अरवळी चौकडे पसरली. बडासाहेबने तक्षणी शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. तो तत्पर जीवा महाराजाने स्वतःवर झरला आणि शिवाजीराजाचे प्राण वाचवले. यामुळेच होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली. आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी 3 तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडझुडपामध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्यावर हल्ला केला. खानाचा मुलगा फाजल खान आणि इतर काही सरदार लजपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जन्म होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचवण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जाण्यासर पळून गेले. 10 नोव्हेंबर 1659 रोजी झालेल्या प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याने विजापूर सल्तनतच्या सैन्याचा निर्णायकपणे पराभव केला. विजापूरच्या सैन्यातील 3000हून अधिक सैनिक मारले गेले आणि एक सरदार अफजल खानाचे 2 पुत्र आणि 2 मराठा सरदार कैद झाले. विजयानंतर प्रतापगडाच्या खाली शिवरायाने एक भव्य आढावा घेतला. पकडले गेलेल्या शत्रूंपैकी अधिकारी आणि सामान्य लोक दोघेही मुक्त झाले आणि त्यांना पैसे, अन्न आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांच्या घरी परत पाठवण्यात आले. कामगिरीनुसार मराठ्यांना बक्षीस देण्यात आले. अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. अफजल खानाच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यासाठी पाठवले. स्वतः शिवरायांनी कोल्हापूरपर्यंत जाऊन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफजल खानाच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. अशा या महान राजास आमच्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलकडून मानाचा मुजरा. धन्यवाद. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.